हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला मिक्सर क्लीन करण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. तर मिक्सर क्लीन करायला आपल्याला काय होतं की आपण घेतो घासणी आणि पटपट क्लीन करत असतो. तर अशा पद्धतीने केले की आपलं खूप असं नुकसान होतं. तर आज मी तुम्हाला अशीच एक सोपी अशी पद्धत सांगणार आहे तर कशा प्रकारे आपण मिक्सर क्लीन करू शकतो. बऱ्याचदा काय होतं की आपण काही गडबडीमध्ये ते पुसणं होत नाही आणि मग ते थोडं थोडं म्हणतात जास्त खराब होत चालतं, मग चिकट होतं आणि त्यात डाग पण पडतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन केलं ना तर खूपच छान असा रिझल्ट भेटतो आणि खूप छान असं आपलं हे होतं. आपण काही गडबडीमध्ये जर फास्ट जर घासणीने घासलं ना तर त्यात पाणी पण जातं, त्यानंतर आपल्या हाताला शॉक बसण्याची पण शक्यता असते. तर त्यामुळे जे मी तुम्हाला एकदम सोपी आणि साधी पद्धत सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इथे तुम्ही बघू शकता की माझं मिक्सर किती असं जास्त खराब झालेलं आहे. तर तसं तर मी आठवड्यातून एकदा त्याला क्लीन करते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण व्हिडिओ शेअर करावा. तर बऱ्याचदा काय होतं की सकाळी सकाळी खूप अशी धावपळ होती, तर त्यामुळं मग टाईम भेटत नाही. मग आठवड्यातून एकदा टाईम भेटला की मग तेव्हा मग ते क्लीन करायला लागतं आणि तोपर्यंत आहे ना हे डाग पूर्ण असे चिकट झालेले असतात, जरा जास्तच वेळ लागतो. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर आपल्याला इथं थोडंसं एक अर्धी वाटी थोडंसं नॉर्मल गरम पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि 1 चमचा आपलं वॉशिंग पावडर टाकायचं आहे, कुठलं पण जे असलं ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ना आपल्याला ते एक ब्रश पाहिजे आणि त्या ब्रशच्या मदतीने आपल्याला हे ना थोडंसं या ब्रशने आपल्याला सगळी घाण काढून घ्यायची आहे. अगोदर नॉर्मल हाताने सगळं भिजून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जेणेकरून जर आतमध्ये जर छोटे छोटे भोक्षे असतात त्याने जर आतमध्ये पाणी गेलं ना तर मग आपल्याला शॉक बसण्याची पण भीती असते. त्यामुळे एकदम नॉर्मल असा डीप करून ब्रश असा त्यानंतर आपल्याला छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि एकदम ब्रशनी पण निघत आहे. अगोदर थोडंसं नॉर्मल असं सगळीकडे फिरून घेतलं ना तर मग ते आपलं जे डाग असतात ना ते भिजले जातात आणि कोमट पाण्यामुळे खूप असा फायदा होतो. ते डाग लगेच ढिले होतात. त्यामुळे सोडा असतो ना त्याने ते डाग सगळे फुगले जातात. त्यामुळे अगोदर ना सगळीकडं थोडंसं नॉर्मल असं हे करून घ्यायचं आहे, ब्रश फिरून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला आहे ना छान असं घासून घ्यायचं आहे. तर बघू शकता लगेच नॉर्मल असं जरी घासलं ना तर लगेच निघत आहे. तर आठवड्यातून एकदा तरी मी क्लिनिंग करत असते. आता काही लोक म्हणशाल बाई तुझं मिक्सर किती घाण झाले, तुला काय रोज क्लीन करता येत नाही का? तर जे गृहिणी असतात ना ज्यांना सकाळची मुलांचा डबा स्कूल त्यांचं असतं तर त्यामुळे त्यांना खूपच हे करायला लागतं. तर त्यांना माहीत आहे की रोज रोज तर क्लीन करणं होत नाही, मग सुट्टीच्या दिवशी आपण क्लीन करतोच. तर मी पण मग आठवड्यातून एकदा शनिवार असला की सॅटर्डे संडेला एक दिवस कुठला पण मी क्लीन करत असते. तर बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी ना सगळ्या साईडनं असं क्लीन करून घेतलेलं आहे. सोबतच जी आपली पिन असते ना त्याला पण हे करायचं आहे, ब्रशनीच आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि एकदम इझी लगेच निघून जातं, जास्त काही जोर पण लागत नाही काय नाही. आणि तुम्ही बघू शकता की सगळे माझे हे निघून गेलेले आहेत, डाग आहे ते निघून गेलेले आहे सगळे. अशा पद्धतीने सगळे निघालेले आहेत, जास्त अजिबात कुठले राहिलेले नाही. ब्रशच्या मदतीने खूप छान असा फायदा होतो. ब्रशचा आपण यूज केला ना तर आपल्या मिक्सरमध्ये पाणी पण जात नाही आणि एकदम स्क्रॅचेस पण पडत नाही. जेव्हा आपण जी घासणी असते ना तारेची किंवा दुसरी नॉर्मल तिने जेव्हा आपण घासतो ना तर आपल्या मिक्सरला स्क्रॅचेस पडतात आणि मग ते खूपच वेगळे दिसतात. तर अशा पद्धतीने जर आपण केलं ना तर खूप छान असा फायदा होतो. ब्रशच्या मदतीने एक खराब ब्रश ना मी कायम वेगळा ठेवलेलाच असतो की असं कधी पण काम येईल म्हणून. आणि बघू शकता छान असं सगळं क्लीन झालेलं आहे, एका साईडनं पाठीमागनं पण सगळं छान असं क्लीन झालेलं आहे. तर तुम्हाला दिसतच असेल इथं एकदम छान असं क्लीन झालेलं आहे. तर खरंच खूप छान असा फायदा होतो याने. आणि बघू शकता तुम्ही सगळे आतमध्ये पण जे आपलं थोडंसं नॉर्मल असं गेलं आहेत कडाला ते पण निघून जातं. आता सगळीकडं हे तर क्लीन करून झालेलंच आहे. तर आता आपण याला धुवूच शकत नाही. तर याला आपल्याला आहे ना एक नॉर्मल असा ओला कॉटन घ्यायचा आहे, जास्त ओला पण नाही आणि जास्त नॉर्मल पण नाही, असं नॉर्मल घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला हे आहेत ना क्लीन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आतमधलं पण पूर्ण निघालेलं आहे. आपण जेव्हा घासणीनं घासतो ना तर ते आतमध्ये निघत नाही, पण जेव्हा आपण ब्रशने घासतो ना तर खूप छान असं निघतं आहे. एकदम सोपं जातं आपल्याला निघायला आणि आपलं मिक्सर खूप छान असं क्लीन होतं. तुम्ही बघू शकता एकदम मी एकदम हाताचा वापर न करता एकदम ब्रशनेच मी किती छान असं स्वच्छ क्लीन निघालेलं आहे माझं मिक्सर.
आणि किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिक्सरच असतं आणि ते जर स्वच्छ असलं की मग खूपच छान वाटतं. सोबतच जी आपली वायर आहे तर त्याला पण छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. ती जास्त करून खराब होत नाही पिन वगैरे. त्यानंतर मिक्सरच आपलं होतं तेवढंच खराब, पिनला जास्त काही खराब होतच नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं छान असं एका रुमालने क्लीन करून घेतलेलं आहे. अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे आणि पाणी अजिबात कुठं जात नाही, मध्ये सुद्धा पाणी जात नाही. माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे की मी पहिले अगोदर घासणीनं घासायचे तेव्हा माझं मिक्सर पण खराब झालं होतं आणि 2-3 वेळा मला शॉक पण बसायचे. तर त्यामुळे मग मी ना अशा पद्धतीने ट्राय करत असते. तर माझं मिक्सर पण आता नवीन आहे आणि त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं ट्राय केलं ना तर खूप छान असा रिझल्ट भेटतो आणि खराब पण होत नाही आणि जास्त दिवस पण टिकतं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शॉक बसण्याची पण भीती नसते. तर तुम्ही बघू शकता किती छान माझं पूर्ण आतमधून सुद्धा क्लीन झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे क्लिनिंग, कुठंच घाण राहिलेली नाही आहे. सगळीकडे एकदम वायरसुद्धा क्लीन झालेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही खूपच छान असं क्लीन झालेलं आहे. तर नक्कीच हा ना व्हिडिओ खूप छान असा फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलं ना तर खूप छान असा तुम्हाला रिझल्ट भेटतो. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि फायनल तुम्ही बघू शकता की मिक्सर बिफोर आफ्टर कसं आहे. अगोदर कसं होतं त्यानंतर स्वच्छ केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं एकदम नव्यासारखं आपलं मिक्सर झालेलं आहे. तर नक्कीच खूप छान असा फायदा होतो अशा पद्धतीने जर आपण क्लीन केलं ना तर खूपच छान असा आपल्याला रिझल्ट भेटतो आणि मी तर खूप खुश झाले माझं मिक्सर छान झालं म्हणून. तर तुम्ही पण अशा पद्धतीनं मिक्सर घासा आणि तुम्ही पण खुश व्हा. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.